मोहोळ तालुक्यात उष्माघाताचा दुसरा बळी, पापरी येथील 35 वर्षीय महिला शेतकऱ्याचा मृत्यू, फुले तोडताना काळाचा घाला, उष्माघाताने महिला शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली. राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पापरी येथील शोभा बाबूराव डोंगरे वय वर्ष 35 या महिला शेतकऱ्याच्या उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या 15 दिवसातील मोहोळ तालुक्यातील उष्माघाताचा हा दुसरा बळी असल्याने परिसरात भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे. नेमकी घटना काय? डोंगरे कुटुंबाने आपल्या शेतात गुलछडीच्या फुलांची लागवड केली आहे. फुलांची काढणी करून ती वेळेत व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शोभा डोंगरे रविवार दिनांक 10 मे रोजी सकाळपासून शेतात राबत होत्या. कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता त्यांनी दुपारपर्यंत काम सुरू ठेवले. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती शेतात आले असता तहान लागल्याने शोभा यांनी पाणी प्यायले. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र अस्वस्थता जाणवू लागली आणि त्यांची प्रकृती खालावली. उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने पेनूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र दुसऱ्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट. मोहोळ तालुक्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. गेल्या 15 दिवसात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू असल्याने शेतमजुरांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत कडक उन्हात काम करणे आता जीवावर बेतू लागले आहे. महत्त्वाची सूचना: नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी कडक उन्हात काम करणे टाळावे, सतत पाणी प्यावे आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.